झी 24 तास एक पाऊल पुढे। यात्रांमध्ये सहभागी होत आहेत सेलिब्रिटींनाही आपला मोह आवरता घेता आलेला नाहीये, ते देखील या शोभायात्रेमध्ये सहभागी होत आहेत तितक्याच आनंदानं तितक्याच उत्साहानं। एकूणच डोंबिवलीतल्या शोभायात्रांचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप यांनी। डोंबिवलीमध्ये शोभायात्रा सुरू झाली आणि याच शोभायात्रेत सहभागी झाली आहे अभिनेत्री मृणाल कुलकर्णी। आपण तिच्याशी बोलणार आहोत। मृणाल, तुझं सगळ्यात आधी झी 24 तासवर स्वागत। आज गुढीपाडवा आहे, काय सांगशील? तू डोंबिवलीत आलेली आहेस। मला खूप वर्ष डोंबिवलीच्या या शोभायात्रेला येण्याची इच्छा होती, मला खूप वर्ष बोलवतही होते, पण यावर्षी येण्याचा योग आला। एखादं गाव, एखादा सोहळा किंवा एखादा सण हा आपला सगळ्यांचा आहे असं मानून रस्त्यावर उतरतो हे बघण्याची माझी पहिली संधी आहे। शोभायात्रात वेगवेगळे रथ किंवा लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळे सहभागी झाले, त्यांचा उत्साह असेल, पारंपरिक वेशभूषा असेल, काय सांगशील या वेगळेपणाबद्दल डोंबिवलीच्या? मला अतिशय आनंद झाला की आपली संस्कृती जपण्याचा एक फार सुंदर प्रयत्न डोंबिवलीकरांनी केलेला आहे आणि छोट्या मुलांपासून अगदी 4-5 वर्षाच्या मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळे वेगवेगळ्या पद्धतीने याच्यामध्ये सहभागी झाले। त्याच्यात सायकल्सवर आहेत, काही घोड्यांवर आहेत, काही मोपेड्सवर आहेत, काही चालतायत, काही चित्ररथ आहेत, दारादारात रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि खूप सुंदर उत्साहाचं वातावरण आहे। भारत म्हणजे काय हे जाणून घ्यायचं असेल, महाराष्ट्र म्हणजे काय जाणून घ्यायचं असेल तर अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सामील होणं, सगळ्यांनी सामील होणं, आपल्या गावाचा उत्सव, आपल्या धर्माचा उत्सव, आपल्या संस्कृतीचा उत्सव म्हणून सामील होणं हे अत्यावश्यक आहे। पाडव्याच्या दिवशी आपणही नवीन संकल्प करून विजयाची गुढी उभारूयात। व्हिडिओ जर्नलिस्ट आशिष सह दीपाली जगताप, झी 24 तास, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।